इकडं सरक नाही आता काही नेला दंड्या तिथं वाण्यासारखं सगळं गेलं. तो बोलला होता नाही तर काही नाही ह्यापेक्षा जास्त राहील म्हणून तो सांगायचा ना दोघं. तिच्या डायरेक्ट वरून पाणी वाहतंय का त्यांच्या बोरिंगच्या ठिकाणी धोका काय करूया शेती स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती विषमुक्त शेती, करूया शेती स्मार्ट शेती. नमस्कार. आम्ही आता शेतीशाळा बघितली आहे 11 तारखेला आणि शेतीशाळेनुसार आम्ही आता जीवामृत तयार करतो आहे. आता 200 लिटरची टाकी घेतली आहे आम्ही आणि 170 लिटर पाणी घेतलंय आणि 10 किलोचा आहे. 10 लिटर गोमूत्र आहे. 2 किलो बेसन घेतलेले आहे. 2 किलो म्हणजे बाल्टी आम्ही तगारी घेतली आहे एक. मग आम्ही आता 200 लिटरची टाकी घेतली आहे. 170 लिटर पाणी आणि 10 किलो शेण आणि 10 लिटर गोमूत्र, 2 किलो बेसन आणि 2 किलो गोड आणि 1 किलो माती हे आम्ही सर्व मिक्स करून आता जीवामृत तयार करणार आहे. जीवामृत तयार करण्याची विधी आता आम्ही सुरुवात करतो आहे. चला आम्ही बोटा काढे हा ना व्हिडिओ में वस्तू आम्ही आता जीवामृत तयार केला आहे. या जीवामृताचे फायदे पिकाचे दमदार वाढ होते आणि जीवाणूची वाढ होते. नत्राचे प्रमाण वाढते. या जीवामृतामुळे 16 प्रकारचे पोषण द्रव हे तयार होतात. आम्ही आता शेतीशाळा बघितली. शेतीशाळामध्ये आम्हाला तज्ज्ञ लोकांकडून माहिती मिळाली की जीवाणूचे फायदे काय आहे. तर पिकांची जोमदार वाढ होते, जीवाणूंची संख्या वाढते आणि 16 प्रकारचे पोषक तत्व हे पिकांना मिळतात.
आता मी बेसल डोस दिला आहे. हे बेसल डोस दिले असल्यामुळे आता जीवामृत टाकावं लागेल आम्हाला. जीवामृत टाकल्यामुळे जमिनीत जीवाणूची संख्या वाढेल आणि ते जीवाणू हे पिकांना हे अन्न पुरवठा करण्यास मदत करेल. विषमुक्त शेती, करूया शेती, स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, करूया शेती, स्मार्ट शेती.